करण्याचा संकल्प या ठिकाणी केला गेला। निश्चितपणाने देशाची जनता तयार आहे, महाराष्ट्राची जनता तयार आहे। ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये खेळलं गेलं हे आपल्याला सगळ्यांना सर्वश्रुत आहे आणि म्हणून त्याचा वचपा काढण्याची संधी जनतेला पुन्हा एकदा मिळाली आहे। म्हणून जो 2019ला भारतीय जनता पक्षाच्या किंवा युतीच्या पाठीमध्ये जो खंजीर खुपसला गेला तो आमच्या पाठीत नव्हता, तो जनतेच्या पाठीत होता। म्हणून जनतेने आता निर्धार केलेला आहे की 2024ला त्याचा वचपा काढून पुन्हा एकदा महायुतीला सगळ्यात जास्त म्हणजे 45पेक्षा जास्त जागा निवडून देऊन मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी जसं मी सांगितलं की दिल्लीचंही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, त्याच्यामध्ये यूपीच्या खालोखाल महाराष्ट्राचं योगदान देण्यासाठी आम्ही सर्व महायुतीचे घटक दल हे कटिबद्ध झाले। सर, उद्धव ठाकरे यांनी अंबरनाथ असेल, उल्हासनगर असेल, कल्याण डोंबिवली किंवा कल्याण लोकसभा दौरा केलेला आहे काल आणि त्यांनी देखील जे आहे कल्याण लोकसभेवर दावा केलेला आहे की उमेदवार येता आमचा काय संपर्क कोणाचं त्यानं काय विचार सर, उद्धव ठाकरे यांचं असं म्हणणं तर प्रत्येक पक्षाला त्यांच्या पक्षाचं काम करायचंच आहे। तुम्ही उद्या सांगाल की राहुल गांधी दौरा काय, तर उद्धव ठाकरे साहेबांनाच विचारलं पाहिजे तुम्ही दौरा काय केला। उद्धव ठाकरे साहेब याच्यापूर्वी कधी येत होते का? आता त्यांना यावं लागायला लागलं। त्यापूर्वी सगळे एकनाथ शिंदे साहेब बघत होते, त्यांना याची गरज नव्हती लागत, आता त्यांना याची गरज लागायला लागली। याचा अर्थ कुठेतरी कमजोर आहेत म्हणून याची गरज वाटते। मी अतिशय जबाबदारीने सांगतो ठाणे जिल्ह्यातल्या तिन्ही जागा या महायुतीच्या निवडून येतील, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही। सर, पण सगळ्यांना विनंती आहे कृपया बाहेर पडण्याची घाई करू नका, मागचा गेट पण उघडा आहे, काही कोणी नाराज राहणार नाही। सगळ्यांचं उद्देश एकच आहे, मोदी प्रधानमंत्री व्हावे। अब की बार 400 पार नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री करण्याचा संकल्प सगळ्यांचा आहे, त्याच्यामुळे कोणी कोणावर नाराज नाही। बच्चू कडू एक वेगळा विषय असा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे मेळावे होत आहेत महायुतीचे, एक ठिकाणी कुठेतरी बच्चू कडूंनी स्टेजवरच नाराजी व्यक्त केली, त्यानंतर आज देखील ठाण्यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कुठेतरी थोडाफार खंत व्यक्त केली। नाही, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी इथं खंत व्यक्त केली नाही। तिकडे काय झालं मला माहीत नाही, महाराष्ट्राच्या विषयात मला काही बोलायचं नाही। इकडं फक्त त्यांनी असंच सांगितलं की ग्रामीण भागाचं म्हणून मला बोलायला द्या, बोलायला न देण्याचा अन्याय करू नका, दुसरं काय अन्याय ते। कांग्रेस की तरफ से भारत जोडो न्याय यात्रा की शुरुआत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।